जसं माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये देतो महिना, त्याच्यातून 45,000 कोटी रुपये राज्य सरकारवर पडतो। पण माझ्या गरीब महिलेच्या हातामध्ये पैसे येतात, तिला त्याचा उपयोग होतो, त्याकरता जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही या लाडक्या बहिणीचे पैसे देत असतो। त्याच्यातून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट व्हायला मदत होते। काही काही ठिकाणी तर आम्ही आता सुरू केलंय की जर तिला 50-60 हजार रुपयाचं कर्ज पाहिजे असेल, मी आता दिगंबर दुर्गाडीशी पण बोलणार आहे की तिचा हप्त्यातनं तिला जो 1,500 हजार रुपये हप्ता मिळतो त्याच्यातून कट करून घ्या काही पैसे, आणि त्याच्यातून एकदम 50,000 दिले तर त्या 50,000चं भांडवल घेऊन ती महिला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकते। अशा प्रकारे एक नवीन त्याच्यातनं योजना आम्ही पुढे आणलेली आहे। त्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी। महायुतीच्या सरकारने सौर म्हणजे सूर्यावर ऊर्जा पंप आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे, आणि या योजनेतनं आम्ही जवळपास महाराष्ट्रातल्या 8,08,000 शेतकऱ्यांना सौर पंप देतोय। या योजनेच्या करता शेतकरी बांधवांनो 24,000 कोटी रुपयाची तरतूद केली। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी अजून एक नवीन गिफ्ट, नवीन योजनेची महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ती म्हणजे लाडकी बहीण योजनेतून आता लघु उद्योगासाठी महिलांना 50,000 रुपयाचे कर्ज भेटणार आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। हे नवीन गिफ्ट असणार आहे, नवीन कर्ज योजना तुमच्यासाठी असणार आहे, प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी ही भेटणार आहे। त्यासोबत तुमचा ह्या मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी ही कर्ज योजना जी आहे किंवा हे जे लघु उद्योगासाठी कर्ज दिलं जाणार आहे याचा तुम्हाला फायदा होईल की नाही हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघा, त्यातच आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। नवीन गिफ्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचा नवा उपक्रम जाहीर केला आहे। काय म्हटलंय संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। या उपक्रमांतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना लघु उद्योग सुरू करता यावा यासाठी 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज देण्याचा विचार सरकार करत आहे। तर बघा, या ठिकाणी विशेष म्हणजे या कर्जाचे हप्ते थेट तुमच्या आता माझी लाडकी बहीण योजनेतून भरले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर बघा, तुम्हाला हप्ता भरायची गरज नाही, तुम्हाला पैसे या ठिकाणी सरकार बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देईल 50,000 रुपयाचं, आणि तुम्हाला स्वतःच्या खिशामधून हे पैसे भरायचे नाहीत, तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे येत आहेत तेच या ठिकाणी वळते केले जाणार आहेत। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एक रकमी जे 50,000 रुपये भेटतील त्यामधून तुम्ही लघु उद्योग तुमचा चालू करू शकता, त्यातून मोठा उद्योग तुम्ही करू शकता। तर ही महत्त्वाची अशी गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहे किंवा महत्त्वाचा असा हा नवीन उपक्रम तुमच्यासाठी असणार आहे। स्वतः अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांची घोषणा केलेली आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल ते एका कार्यक्रमामधून बोलत होते। काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार, डिटेलमध्ये बघूयात। ही योजना केवळ एक आर्थिक सहाय्य नसून महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे उचललेले मोठं पाऊल आहे। अजित पवार यांनी स्पष्ट केले की सध्या राज्य सरकारकडून 2 कोटीहून अधिक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेतून थेट आर्थिक मदत दिली जात आहे। या योजनेच्या राज्याच्या अर्थसंकल्पावरती तब्बल 45,000 कोटी रुपयांचा भार पडत असला तरी त्यातून ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळत आहे। यामुळे केवळ महिलांचेच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण घडत आहे। ही योजना महिलांसाठी मदतीसाठी थेट रक्कम देण्यापुरती मर्यादित न राहता त्यांच्या पुढील विकासासाठी संधी उपलब्ध करून देत आहे। तर बघा, त्यांनी सांगितलं की जास्त करून ग्रामीण भागातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना जी आहे खूप महत्त्वाची आहे, त्यांना खूप मोठी मदत होते। तुम्हाला ही या ठिकाणी ही आर्थिक आधार प्रत्येक महिन्याचा भेटतो का, मदत होते का, ही योजना अशी कायमस्वरूपी चालू राहावी का, तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला जर या ठिकाणी वाटत असेल मदत होते तर येस म्हणून नक्की टाईप करा। तर बघा, आता महिलांनी लघुउद्योग, गृहउद्योग, सेंद्रिय शेती
शेती, अन्न प्रक्रिया, शिवणकाम, कुटीर उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये पुढाकार घ्यावा. यासाठी 50,000 रुपयांचे कर्ज उपयुक्त ठरणार आहे. तर बघा आता मग हे 50,000 रुपयाचं कर्ज भेटणार आहे, नेमकं कसं भेटणार आहे, बिनव्याजी असणार आहे की कसं असणार आहे, की लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये वळते केले जाणार आहेत तेवढेच फक्त 1500 रुपये दर महिन्याला भरावे लागणार आहेत. ही संपूर्ण माहिती जी आहे याच्यावरती अजून विचार विनिमय चालू आहे. अजूनपर्यंत याचे फॉर्म वगैरे असणार किंवा कुठल्या बँकेत हे भेटणार त्याबद्दल माहिती दिलेली नाही. कुठेही फॉर्म भरू नका, कारण की अजूनपर्यंत ही सुरू झालेलं नाही. फक्त या ठिकाणी त्यांनी घोषणा केली, त्याच्यावरती विचार चालू आहे. लवकरच त्याबद्दलचे निर्णय या ठिकाणी झालेले पाहायला भेटतील. त्याबद्दलचा जसा निर्णय होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तसेच या कर्जाचे हप्ते थेट सरकारकडून योजनेच्या माध्यमातून भरले जात असल्याने महिलांना आर्थिक भार न पडता आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील महिला लघु उद्योगात सक्रिय सहभागी होतील आणि रोजगार निर्मितीही होईल. तर बघा याचा खूप मोठा फायदा होणार आहे, कारण की या ठिकाणी तुम्हाला महिन्याला जास्त आर्थिक भार उचलावा लागणार नाही, कारण की योजनेतून याचा हप्ता वळता केला जाणार आहे. त्यामुळे लघु उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी मोठा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतरही योजनांची माहिती दिली. त्यांनी बोलताना पुढं आपल्या भाषणामध्ये सांगितलं, यामध्ये त्यांनी राबवण्यात आलेल्या सौर ऊर्जा पंप योजनेबद्दल माहिती दिली. त्यासोबत पंतप्रधान सूर्यघर योजना अशी विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. एकंदरीत पाहता माझी लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी, उद्योजकतेसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी एक महत्त्वाची ठरत आहे, असं त्यांनी शेवटी माहिती दिली. सरकारकडून दिले जाणाऱ्या या संधीचा लाभ महिलांनी घेतला तर भविष्यात महाराष्ट्रातील महिलांचं सामाजिक आर्थिक स्थान अधिक सशक्त होईल हे निश्चित आहे, असं त्यांनी म्हटलं. बघा आता मे महिन्याचा हप्ता मग कधी भेटणार, हे तर झालं नवीन उपक्रमाबद्दल, नवीन योजनेबद्दलचं. आता 11वा हप्त्याबद्दलची देखील अपडेट समोर आलेली आहे, कारण की तुम्ही त्याची प्रतीक्षा करून आहात, वाट पाहून आहात. 11वा हप्ता कधी भेटेल याबद्दल तुम्ही याची वाट पाहताय का? वाट पाहता असाल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल आणि तुमचा 11वा हप्ता लवकर जमा होण्यास मदत होईल. तर मग हे जे दर महिन्याला 1500 रुपये DBTद्वारे तुम्हाला एक आर्थिक आधार म्हणून, सन्मान निधी म्हणून दिला जातो लाडक्या बहिणींना, त्याचा हा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा, जो की 2 मे पासून वाटप झाला. आता त्याच्यानंतर 11व्या हप्त्यासंदर्भात एक अपडेट आलेली आहे, त्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. केव्हा जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11वा हप्ता? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना बंद नाही, कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. याच्या पुढे हप्त्याची तुम्ही वाट पाहतात तर खरं तर या योजनेच्या प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटी जमा होतो. प्रत्येक महिन्याच्या 26 ते 30 तारखेच्या दरम्यान या योजनेच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात. एप्रिल महिन्याचा लाभ मात्र एप्रिल महिन्यात जमा झाला नाही. एप्रिलचा लाभ हा मे महिन्यात दिला गेला, मागच्या महिन्यामध्ये 10वा हप्ता. यावेळी मे महिन्याचा लाभ जून महिन्यामध्ये जाणार की काय, अशी चर्चा सुरू होत्या. पण मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता हा या महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मे महिना संपायला अजून या ठिकाणी जवळपास 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत. यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये हा हप्ता जो आहे 30 मेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूजमध्ये दिलेली आहे. तर बघा, पुढच्या येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला 30 मेपर्यंत कधीही तुमचे मे महिन्याचे 11वा हप्ता जो आहे 1500 रुपयाचा तो जमा होणार आहे. 2100 रुपयाबद्दल निर्णय झालेला नाही अजून, त्यामुळे 1500 रुपयांनीच तुम्हाला पूर्ण वर्षभर पैसे जे आहेत त्या ठिकाणी जमा होणार आहेत. आता कर्ज भेटणार आहे त्याबद्दलची तुम्हाला अपडेट दिलेली आहे. याबद्दल अजून जशी नवीन अपडेट येईल तशी वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही महत्त्वाची अशी माहिती बऱ्याचशा लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.